आत्मसन्मानाची गोष्ट. सन्मानावर तडजोड करू नका. कोणी अपमान केला तर उत्तर देणं गरजेचं नाही. कधी कधी मौनच सर्वात मोठं उत्तर असतं. जिथे सन्मान नाही तिथे थांबणं देखील अपमानच ठरतं. जे शब्दांनी खालच्या स्तरावर जातात त्यांना आपल्या नजरेतून खाली उतरवा. वादात अडकू नका. स्मितहास्याने मार्ग बदला. आपल्या शांततेची किंमत दुसऱ्याच्या आरडाओरडीत शोधू नका. जे तुमचं महत्त्व ओळखत नाहीत त्यांच्यावर वेळ वाया घालवू नका. अपमानाचा बदला घेताना स्वतःच्या दर्जाला कमी करू नका. कधी कधी गप्प बसणं हीच मोठी प्रतिक्रिया असते. ज्यांनी मन दुखावलं त्यांच्याशी मन लावणं थांबवा. आपल्या प्रतिष्ठेचा सौदा दुसऱ्याच्या अज्ञानासाठी करू नका. सूड घेण्यापेक्षा चांगलं व्हा. तुमचं उत्तर शब्दात नसतं, ते विचारात असतं. अपमान तिथेच होतो जिथे आपण सहन करतो. नकार द्या. उद्धटपणापासून दूर राहणं ही सुद्धा समजूतदारी आहे. शांततेने दूर होणं हाच सर्वोत्तम विरोध असतो. ताली एकट्याच्या हाताने वाजत नाही. समोरचा माणूस जर नीच वागतो तर हात मागे घ्या. आपल्या सन्मानाची चावी अशा लोकांच्या हातात देऊ नका जे स्वतःचा सन्मान करत नाहीत. प्रत्येक वादात जिंकणं गरजेचं नसतं. कधी कधी गप्प राहून स्वतःला वाचवणं जास्त महत्त्वाचं असतं. अपमानाला उत्तर देण्यात वेळ वाया घालवू नका. त्याऐवजी स्वतःला घडवण्यात तो वेळ वापरा. तडजोड सगळ्याशी करा पण आत्मसन्मानाशी नाही. सन्मान मागून मिळत नाही, तो कर्तृत्वातून मिळवावा लागतो. जिथे सन्मान नाही तिथे आपली उपस्थितीही नको. स्वतःची किंमत समजा. स्वतःला कधीच स्वस्तात विकू नका. जो स्वतःला सन्मान देतो तोच इतरांकडून सन्मान मिळवू शकतो. सन्मानाचं रक्षण करणं म्हणजे स्वतःचं रक्षण करणं. ज्या दिवशी तुम्ही सन्मानाच्या बदल्यात सोय स्वीकारता तिथूनच आपली घसरण सुरू होते. सन्मान हा दागिना आहे जो चारित्र्याने शोभतो. प्रत्येक तडजोड स्वीकारा पण जो आत्मसन्मान तोडतो तो कधीच नाही. ज्यांच्यासमोर तुम्हाला वारंवार स्वतःला सिद्ध करावं लागतं अशा लोकांपासून दूर राहा. जिथे सन्मान हरवतो तिथे नातंही संपलेलं असतं. खरं माणूस पैशाने नव्हे सन्मानाने श्रीमंत होतो. सन्मान मिळवणं महत्त्वाचं आहेच पण तो टिकवणं त्याहून महत्त्वाचं आहे. आपल्या प्रतिष्ठेला इतकं कमी करू नका की प्रत्येकजण तिला पायदळी तुडवेल.